आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस. रंग आहे नारंगी आणि मस्त नारंगी साडी नेसली. पण त्याच्या आधी सकाळी ना इथे मी काय काय केलं ते दाखवते. तर काल रात्रीच ना मी इथे भगर आणि साबुदाणे दोन्ही मिळून मिक्स करून घेतलेत. तर भगर 1 वाटीच्या वर घेतलेला आहे आणि पाव वाटी साबुदाणे घेतले. एकत्र करून मस्त त्यांना थोडंसं भाजून घेतलं. म्हणजे अगदी ना 1 मिनिट ते 1.5 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती भाजायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी हे केले, तुम्ही तेव्हाच करू शकता. तर सकाळी ना मी ते भगर अगदी बारीक असं वाटून घेतले. हो, त्याच्यामध्ये दही घातलेली, एक अर्धा पाऊण वाटीभर दही घालायचं आणि अगदी बारीक आपण जसं बॅटर बनवतो ना इडलीसाठी वगैरे तसं बनवायचं. थोडंसंच पाणी घातलं, जास्त पाणी घातलेलं नाहीये. आता ह्याला झाकून साईडला ठेवलं. तोपर्यंत मस्त चटणी बनवायला घेतली. त्यात हिरवी मिरची आणि थोडा कढीपत्ता घातला आणि बारीक वाटून घेतलं. आणि आता इथे आप्पे बनवायला घेतले आणि अचानक ना पॅनवरती पाणी मारताच एकदम असा आगाचा भडका आला. पण चला तेवढ्यातच ते सगळं पूर्ण झालं व्यवस्थित. कारण तेल घातलेलं असतं ना, तर कधी कधी असं भडका येऊ शकतो. तर सावधगिरीने करायचं. तर आता इथे ना थोडं थोडं बॅटर घातलं इथे पहा. तर आपण जसे आप्पे बनवतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला आप्पे बनवायचे आहेत. आणि ना हे आप्पे एवढे सुंदर आणि छान लागतात, असं वाटणारच नाही की तुम्ही भगरचे बनवलेले आहेत. नक्की ट्राय करा. अजून आपले उपवासाचे दिवस आहेत बाकी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि असे आप्पे ना उपवासाला कधीही आपण खाऊ शकतो, बाकीच्या उपवासाच्या दिवशी पण बनवू शकतो. याच्यात हवं तर थोडासा शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालायचा तरी छान वाटतं. सो चला, आता सकाळी तर नाश्त्याला बनवून दिलेलं, आता दुपारी पुन्हा नाश्त्यासाठी बनवलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा.